देशातील कोट्यवधी कर्जदारांचं लक्ष लागून असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण बैठकीचे निकाल आता समोर आलेत। यामध्ये कर्जदारांना मोठा दिलासा मिळालाय। भारतीय रिझर्व्ह बँकेने 3 ते 5 जून दरम्यान झालेल्या पतधोरण समितीच्या 3 दिवसीय बैठकीनंतर शुक्रवारी आपल्या नवीन पतधोरणाचे निर्णय जाहीर केलेले आहेत। नेमके काय आहेत सविस्तर पाहूयात। आरबीआय एएमपीसी बैठकीत रेपो दर जैसे थे। मध्यमवर्गीय कर्जदारांना मोठा दिलासा। पतधोरण समितीच्या बैठकीनंतर निर्णय जाहीर। भारतीय रिझर्व्ह बँकेने नवीनतम पतधोरण निर्णय जाहीर केले असून मध्यमवर्गीयांसाठी महत्त्वाचा असलेला रेपो दर न बदलता 5.25% ठेवलाय। मध्यमवर्गीयांना त्यांच्या घराचे किंवा गाडीचे कर्ज स्वस्त होणार की नाही या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले। भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या 3 दिवसांच्या बैठकीतील निर्णयांची अधिकृत घोषणा केली आहे। मध्य पूर्वेतील संघर्ष आणि इंधन दरवाढीचे संकट काळातील ही पहिलीच पतधोरण घोषणा असल्याने याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते। आरबीआयने अपेक्षेप्रमाणे व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतलाय। महागाई आणि आर्थिक विकास यांच्यात योग्य समतोल राखण्यासाठी बँकेने व्याजदर जैसे थे ठेवणे पसंत केले। या निर्णयामुळे गृहकर्ज आणि कार कर्ज घेणाऱ्या ग्राहकांचे मासिक हप्ते तुर्तास स्थिर राहतील, तर दुसरीकडे कर्ज स्वस्त होतील अशी आशा बाळगून असलेल्या ग्राहकांची मात्र निराशा झाली। गेल्या वर्षभरात भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत तब्बल 10% अधिक घसरलाय। बऱ्याच काळाच्या स्थिरतेनंतर आता विनिमय दर हा देशाच्या चिंतेचा विषय बनलाय। रुपयाचे पतन रोखण्यासाठी आरबीआयने स्पॉट आणि फॉरवर्ड मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर परदेशी चलनाची विक्री केली आहे। बाजारात तरलता आणि स्थिरता आणण्यासाठी स्वॅप विंडोज आणि लिलाव आयोजित केले गेले। रुपयाच्या घसरणीवर सट्टेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करत नियम अधिक कडक करण्यात आले असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे। रिझर्व्ह बँकेच्या मते सध्या जागतिक परिस्थितीमुळे रुपयाचे मूल्य प्रमाणाबाहेर घसरले असून तो त्याच्या वास्तविक मूल्यापेक्षा कमी आहे। रुपयाचा रिअल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट एप्रिल महिन्यात 90.96 पर्यंत खाली आलाय, जी सप्टेंबर 2013 नंतरची सर्वात नीचांकी पातळी आहे। यामुळे रुपयाचे मूल्य सुधारण्यासाठी आरबीआयवर व्याजदर वाढवण्याचा मोठा दबाव आहे, असे स्पष्ट संकेत अलीकडेच गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले। रेपो दरात कोणताही बदल न करता सलग तिसऱ्यांदा रेपो दर जैसे थे। रिझर्व्ह बँकेने आपले पतधोरण न्यूट्रल ठेवण्याचा निर्णय घेतलाय। कमर्शियल एलपीजी, धातू, प्लास्टिक आणि रबर या कच्च्या मालावर महागाईचा धोका, जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे वाढीच्या वेगावर किरकोळ परिणामांची शक्यता, आयात खर्चावर दबाव निर्माण झाल्याने आरबीआयची व्याजदर कपात न करण्याची भूमिका, परकीय चलन आकर्षित करण्यासाठी अनिवासी भारतीयांची गुंतवणुकीची मर्यादा वाढवली, 30 सप्टेंबर पर्यंत सवलतीच्या दरात फॉरेक्स स्वॅप सुविधा उपलब्ध करून देणार। गेल्या वर्षभरात रिझर्व्ह बँकेने कर्जदारांना खूप मोठा दिलासा दिला होता। वर्षभरात वेगवेगळ्या पतधोरण बैठकांमध्ये बँकेने एकूण 1.25% रेपो रेट कमी केला होता। यामध्ये फेब्रुवारी 2025 मध्ये 0.25%, एप्रिल 2025 मध्ये 0.25% आणि जून 2025 मध्ये 0.50% ची मोठी कपात केली होती। शेवटी डिसेंबर 2025 मध्ये 0.25% कपात करून रेपो रेट 5.25%वर आणला होता। रेपो रेट तसाच राहिल्यामुळे ग्राहक आणि व्यवसायांसाठी कर्ज घेण्याच्या खर्चात कोणताही तात्काळ बदल होणार नाही। जोपर्यंत बँका स्वतंत्रपणे कर्जदारांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत गृहकर्ज घेणाऱ्यांच्या हप्त्यांमध्येही कोणताही तात्काळ बदल होण्याची शक्यता नसल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे। वाढलेला ऊर्जा खर्च आणि जागतिक अनिश्चितता भविष्यातील अंदाजावर परिणाम करू लागलाय। आरबीआयचा निर्णय हाच नाजूक समतोल साधण्याचा प्रयत्न दर्शवतोय। धोरण खूप लवकर कडक केल्यास आर्थिक वाढीच्या गतीला खीळ बसू शकते, तसेच धोरण आणखी शिथिल केल्यास महागाई अधिक व्यापक होण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।